विधानसभा निकालांवर राज ठाकरेंनी शंका घ्यायला सुरुवात केली। विधानसभा निकालानंतर लोकांमध्ये सन्नाटा पसरल्याचं राज ठाकरेंनी म्हटलंय। निकाल पाहिल्यावर लोकांमध्ये संभ्रम आहे, हे कसलं द्योतक असल्याचा प्रश्नही राज ठाकरेंनी उपस्थित केला। निवडून आलेल्यांपैकी अनेकांचा निकालावर विश्वास नाही। 4 ते 5 जागा मिळतील असं वाटत असताना अजित पवारांना 42 जागा कशा काय मिळाल्या अशी देखील शंका आता राज ठाकरेंनी उपस्थित केली आहे। महाराष्ट्रात निकाल लागल्यावरती मी पहिल्यांदा महाराष्ट्रात असं बघितलं, सन्नाटा पसरला। माझ्याकडे एक व्यक्ती आली होती जी RSSशी संघाशी संबंधित व्यक्ती होती। त्यांच्याही मनामध्ये मला दिसलं की त्यांनाही पटलेलं नाही। त्यांनी फार छान वाक्य बोलले ते माझ्यासमोर। मला म्हणाले, इतना सन्नाटा क्यों है भाई, कोई तो जीता होगा, कोणीतरी जिंकलं असेल की ज्याच्यातनं जल्लोष होईल। पण महाराष्ट्रामध्ये जो सन्नाटा पसरला ते कसलं द्योतक आहे। हे आमच्या इथे राजू पाटील बसलेत। कुठे आहेत राजू? कुठे आहे? इथे। त्यांचं एक गाव आहे, गाव पाटलांचंच गाव आहे। तिकडे त्यांनाच मतदान होतं। साधारणपणे किती 1200 लोकांचं गाव आहे ना, 1400 लोकांचं गाव आहे। या 1400 लोकांच्या गावामध्ये राजू पाटलांना किती मतं पडली असतील? एक पण नाही। अख्ख्या गावात एक मत नाही पडत। म्हणजे आपल्यातला एक मराठवाड्यामधला आपला एक पदाधिकारी आहे जो तिथे नगरसेवक आहे। नगरसेवक असताना म्हणजे नगरसेवक जेव्हा झाला त्यावेळेला त्याला त्याच्या भागातनं 5,500चं मतदान आहे, 5,500चं। आत्ता विधानसभेच्या वेळेला त्याला किती मतदान झालं असेल? विधानसभा 2,500। बाळासाहेब थोरात काँग्रेसचे नेते 7 वेळा आमदार झाले, 7 वेळा। ही 8वी टर्म होती त्यांची। 7 वेळा जो माणूस आमदार केला, 70 ते 80 हजार मताधिक्याने निवडून यायचे ते बाळासाहेब थोरात या निवडणुकीमध्ये 10,000 मतांनी पराभव होतो। उद्या अनेक लोक बोलतील की राज ठाकरेंचा पराभव झाला म्हणून त्याच्यामुळे ते हे बोलतायत। मी काय बोलतोय? अख्खा महाराष्ट्र बोलतोय। जे निवडून आले त्यातले अनेक लोकांचे मला फोन जे आले, जे सत्तेमध्ये आले आहेत त्यांचे मला अनेकांचे फोन आले, त्यांना शॉक बसलाय। 4-5 जागा येतील की नाही असं सगळ्यांना वाटत असताना अजित पवार 42, कोणाचा तरी विश्वास बसेल का याच्यावरती? आणि लोकसभेला ज्या अजित पवारांचा 1 खासदार निवडून आलाय तिथे 42 आमदार येतात। 4 महिन्यात फरक पडला लोकांच्या मनात। हे इतकी वर्ष या महाराष्ट्रामध्ये राजकारण करत आले, ज्यांच्या जीवावरती हे अजित पवार, भुजबळ सगळेजण मोठे झाले, त्या शरद पवारांना 10 जागा मिळतात। शरद पवार साहेबांचे 8 खासदार निवडून आले, 8 खासदार, त्यांचे 10 आमदार येतात। 4 महिन्यापूर्वी लोकसभा झाली, त्या लोकसभेला सर्वात जास्ती ज्यांचे कोणाचे खासदार निवडून आले असतील तर ते काँग्रेसचे निवडून आले। त्यांचे 13 खासदार निवडून आले काँग्रेसचे। बरोबर बोलतोय? एका खासदाराच्या खाली किती आमदार येतात? साधारणपणे 5 ते 6 आमदार येतात। 6 आमदार येतात, बरोबर आहे? सर्वसाधारणपणे किती आमदार यायला पाहिजे होते काँग्रेसचे? सगळे 6च्या 6 नाही पकडलं, पण एखाद्या मतदारसंघामध्ये 6च्या ऐवजी समजा 4 आलेत, 3 आलेत, काहीतरी त्यांचे 15 आमदार येतात। मी तुम्हाला आज काय सांगायला आलोय? या मतदानावरती जाऊ नका। लोकांनी आपल्याला मतदान केलेलं आहे, फक्त ते आपल्यापर्यंत आलेलं नाहीये। तुम्ही असं कुठेही मनामध्ये धरू नका की लोकांनी आपल्याला मतदान केलं नाही। लोकांनी मतदान केलं, पण ते केलेलं मतदान कुठेतरी गायब झालं। आणि अशा प्रकारच्या ज्या निवडणुका लढवायच्या असतील तर निवडणुका न लढवल्याच बऱ्या। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।